भीगी भीगी रातों में मीठी मीठी बातों में ऐसे बरसातों में ऐसा नहीं था। जय शिवराय मित्र, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनलचे। तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ इथे सुरुवातीला बघितलाच असेल। तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पण आहे। तर तुम्हाला कॅपकट ॲप जो येतो आपल्या टेलिग्राम चॅनल तिथे मिळून जाईल। तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो। तर त्या लिंकवरती जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून इथं ॲप जो येतो डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे मित्रांनो। तर त्याची सुद्धा लिंक जे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आणि त्यासोबत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी डेली जे ते आपल्या व्हिडिओचे जे मटेरियल ते आपले अपलोड करत असतो, तिथून सुद्धा तुम्ही जे ते इथं मटेरियल डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती इथं नवीन असाल तर आपल्या चॅनल इथं सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती याच्या प्रकारच्या व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, अजून जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला इथं फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथं सुद्धा आपल्या काय अपडेट आणि रील्स वगैरे तिथं येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, आपण जे ते आपल्या ते व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके, तर म्हणजे आपलं जे सर्व तिथे VPN जे असेल तिथं कनेक्ट करायचं। त्यानंतर आपल्या बॅकला आपल्याला कॅपकट ॲप आहे तो आपल्या तो ओपन करायचा। ओपन केला तर तो मला एक अशा प्रकारचा एक इमेज दिला, तर तो आपल्या इथं ॲड करायचा आहे। तर तो इथं ॲड आपण इथं केल्यानंतर आता आपल्याला त्या इमेजवरती क्लिक करायचं। त्यानंतर त्या इमेजची लेअर जी असेल ते आपल्याला 20 किंवा 30 सेकंदापर्यंत आणायची। परत ओरलीमध्ये जाऊन ॲड ओरलीमध्ये जायचं। परत व्हिडिओजमध्ये जाऊन तो एक अशा प्रकारचा ब्लॅक कलरचा एक व्हिडिओ दिला आहे, तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा। ॲड केल्यानंतर जो काही ॲड असेल तो सर्व ते आपल्या इथं एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा। त्या एक्स्ट्रा वगैरे इथं झाल्यानंतर त्या ॲडवरती आपलं क्लिक करून आपल्या बिट्सवरती जायचं। त्यानंतर ऑटो जनरेट बिट्स आपल्याला इथं करायचं आहे, म्हणजे जे काय आपल्या इथे बिट असतील ते ऑटोमॅटिक आपल्या इथे जे ते जनरेट होऊन जातील मित्रांनो। तर वेट करूयात मित्रांनो आपण जिथे बिट्स जनरेट होईपर्यंत। तर मित्रांनो, बिट्स वगैरे इथं जनरेट झाल्यानंतर आपल्याला राईटवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आता आपल्याला इथे काय करायचं, तो जो ब्लॅक कलरचा व्हिडिओ ॲड केला होता तो आपल्या इथं डिलीट करून टाकायचा आहे। आणि आता आपल्याला इथं बघा मित्रांनो, काय करायचं, बिटनुसार इमेज जो असेल तो आपल्याला स्प्लिट करायचा आहे। इथं जेवढे काही येलो डॉट दिसत आहेत मित्रांनो, तर त्या येलो डॉटनुसार आपला इमेज जो असेल तो तिथं स्प्लिट करायचा आहे। तर अशा प्रकारे येलो डॉटवरती यायचं आणि स्प्लिट करायचं। परत दुसऱ्या येलो डॉटवरती जाऊन स्प्लिट करा, परत नंतर येलो डॉटवरती जाऊन स्प्लिट करा। तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आपल्या इथे जेवढे काही बिट असतील तर त्या बिटनुसार तुम्ही इथं इमेजेस जे असतील तिथं स्प्लिट वगैरे इथं करून घ्या। मी जास्त काय आता इथं दाखवत बसत नाही, डायरेक्टली आता तुम्हाला नेक्स्ट स्टेप जी असेल ती इथं तुम्हाला सांगतो। तर आता आपल्याला काय करायचं, आता हे जेवढे काय आपले इमेजेस असतील स्प्लिट केलेले त्यामध्ये आपल्याला इमेजेस जे असतील ते इथं रिप्लेस करायचे। तर रिप्लेस करण्यासाठी आपल्याला सेकंड इमेजवरती येऊन जायचं आहे आपल्याला। त्यानंतर आपल्या खालती थोडंसं स्क्रॉल करायचं आहे। त्यानंतर आपल्याला जे ते काय करायचं, रिप्लेसचं ऑप्शन शोधून रिप्लेसवरती जाऊन फोटोजमध्ये जायचं आहे। बरं, तुम्हाला जो कोणता इथे इमेज घ्यायचा असेल तो इथे इमेज घ्या, म्हणजे आपल्या अशा प्रकारे आपला जो इमेज असेल तो इथं रिप्लेस होऊन जाईल मित्रांनो। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या इथं इमेजेस जे असतील ते तुम्ही इथं रिप्लेस करून घ्या। तर रिप्लेस वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्या इथं काही जे ॲनिमेशन आणि इफेक्ट जे असतील ते आपल्याला इथं अप्लाय करायचे आहेत। ओके, तर मित्रांनो, आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या इमेजेसला जे ते ॲनिमेशन आपल्या इथं करायचे तर ते करण्यासाठी आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। परत आपल्याला कॉम्बोमध्ये येऊन जायचं आहे। कॉम्बोमध्ये आल्यानंतर पेंडुलम 1 द्यायचं आहे। परत नंतरच्या इमेजवरती आणि आपल्याला पेंडुलम 2 जे ते द्यायचं आहे। तर हे जे ते 2 ॲनिमेशन जे असतील ते आता आपल्या इथं रिपीट इथं द्यायचे। तर रिपीट कुठपर्यंत द्यायचे आहेत ते तुम्हाला मी इथं सांगून देतो। तर मित्रांनो, आपलं हे जे ते असतील ते आता बघा मित्रांनो, एक तर 6 सेकंदापर्यंत जेवढे काही इमेजेस असतील त्या सर्व इमेजेसला पेंडुलम 1 आणि पेंडुलम 2 इथं देऊन टाका। परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं, परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बमध्ये येऊन जायचे। त्यानंतर डायनॅमिक्स 1 सेकंड अशा प्रकारचा जो इथं ॲनिमेशन तो इथं अप्लाय करून टाका। परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत जे ते कॉम्बोमध्ये येऊन आपलं राईट झूम जायचं आहे। परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपले लेफ्ट झूम असेल तो इथं ॲनिमेशन दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। परत इनमध्ये येऊन आपल्या पेंडिंग द्यायचं आहे, पॅडिंग द्यायचं। त्यानंतरच्या इमेजवरती आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं, परत कॉम्बोमध्ये येऊन इथं डिस्टॉर्ट राईट द्यायचं आहे आणि नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला इथं डिस्टॉर्ट लेफ्ट द्यायचं आहे। परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं आहे, परत आपल्याला कॉम्बोमध्ये येऊन इथं डिस्टॉर्ट राईट द्यायचं आहे। परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन डिस्टॉर्ट लेफ्ट द्यायचं आहे। परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला इथं रॉक वर्टिकली द्यायचं आहे। परत नंतरच्या इमेजवरती येऊन इथं रॉक हॉरिझॉन्टली द्यायचं आहे। परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला रॉक वर्टिकली द्यायचं आहे। परत नंतरच्या इमेजवरती येऊन इथं रॉक हॉरिझॉन्टली द्यायचं आहे आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इथं पॉपिंग कँडी द्यायचं आहे आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। परत कॉम्बोमध्ये येऊन इथं स्टेच अँड डिसॉर्डर हा जो ॲनिमेशन तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। परत कॉम्बोमध्ये येऊन इथं बाउन्स 2 द्यायचं आहे। परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। परत कॉम्बोमध्ये येऊन इथं पझल द्यायचं आहे। परत नंतर शेवटचा जो काही इथं इमेज असेल त्यावरती येऊन आपल्या इनमध्ये येऊन जायचं। परत ब्लॅक होल हा जो ॲनिमेशन तो इथं देऊन टाका। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या इथं ॲनिमेशन वगैरे सर्व इथं झाल्यानंतर आपल्याला काही इफेक्ट जे असतील ते अप्लाय करायचे आहेत।
तर ते करण्यासाठी आपल्या जिथे काय करायचं मित्रांनो, आपल्या सुरुवातीला येऊन जायचं, परत इफेक्टमध्ये जाऊन आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं, परत ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्येच आपल्या इथे यायचं. ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्येच आपला तो जो इफेक्ट आहे तो भेटून जाईल. जर का तुम्हाला भेटत नसेल त्यावरती सर्च करा मित्रांनो रोल झूम. हे सर्च केल्यानंतर ह्याची जी काय ॲडजस्टमेंट असेल ती 6 सेकंदापर्यंत करून घ्या. केल्यानंतर आपल्या परत सुरुवातीला येऊन आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन इंटर आउटरमध्ये येऊन डायमंड झूम हा जो इफेक्ट आहे तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे ह्याची जे ते 6 सेकंदापर्यंत करा. परत एक इमेज सोडून आपल्या नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं आहे. परत आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये येऊन प्रोच्या ऑप्शनमध्ये येऊन इथं ग्लो इन डबल हा जो इफेक्ट येतो इथं अप्लाय करून ह्याची जी ॲडजस्टमेंट जी असेल ती आपल्याला इथं 10 सेकंदापर्यंत करायची आहे. आणि परत नंतरच्या आपल्याला इमेजवरती येऊन जायचं आहे. परत आपल्याला काय करायचं मित्रांनो, बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे. बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर किंवा व्हिडिओ इफेक्टमध्ये मित्रांनो तुम्ही इथे शोधा इथे. जर का तुम्हाला इफेक्ट इथं भेटत नसेल तर लॅमिनेशन अशा प्रकारे सर्च करा, तर तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तो इथं भेटून जाईल. तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट करायचं 13 सेकंदापर्यंत करून घ्या. परत नंतरच्या आपल्याला काय करायचं, इमेजमध्ये येऊन जायचं. परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन डेकोरच्या ऑप्शनमध्ये येऊन मिनी शेक अशा प्रकारे जो इफेक्ट होतो इथं भेटेल तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे ह्याची जे ते 17 सेकंदापर्यंत करा. परत नंतरच्या इमेजवरती येऊन बॉडी इफेक्टमध्ये जाऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये टेक्नॉलॉजी थ्री हा इफेक्ट भेटेल तो इथं अप्लाय करून व्हिडिओच्या एंडपर्यंत ह्याची ॲडजस्टमेंट वगैरे इथं करून घ्या. परत नंतर मित्र आपल्याला जे काय करायचं 7 सेकंदावरती इथं येऊन जायचं आहे. परत आपल्याला इथं ग्लिचच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं. परत क्रोमॅटिक इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे व्हिडिओच्या एंडपर्यंत इथं ह्याची जी असेल मित्रांनो ती इथं करून घ्या. तर इथं सर्व इथं केल्यानंतर आपल्याला काय करायचं, ॲडजस्टमध्ये जाऊन याची इंटेन्सिटी असेल ती इथं 27. परत नंतर आपल्याला तिथंच थांबायचे 7 सेकंदावरतीच. परत आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन लाईटच्या ऑप्शनमध्ये हॅलो टू अशा प्रकार जो इफेक्ट आहे तो इथं अप्लाय करून व्हिडिओच्या एंडपर्यंत ॲडजस्टमेंट वगैरे इथं करून घ्या. परत आपल्याला जिथं काय करायचं मित्रांनो 7 सेकंदावरती येऊन व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन पार्टीच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं. परत इथं ब्लॅक फ्लॅश टू अशा प्रकार जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून व्हिडिओच्या एंडपर्यंत इथं अप्लाय करून ॲडजस्ट ह्याची जिथे मध्ये येऊन ॲडजस्टमध्ये येऊन इंटेन्सिटी जे असेल ती इथं 15 ठेवून द्या. तर मित्र अशा प्रकारे जो काय आपला इथं आजचा जो व्हिडिओ होता तो इथं रेडी झाला आहे. तर रेडी झाल्यानंतर आपला एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, म्हणजे जो आपला जो काय आजचा व्हिडिओ तो इथं एक्सपोर्ट होण्यास इथं सुरुवात होऊन झाली मित्रांनो. तर मित्र आपल्या जिथे आजच्या ते व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्र अजूनही जिथे आपल्या इथे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यास तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्र भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.